शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्यासोबत आहेत. भाऊ, काय सांगाल? जळगाव जामोद तालुक्यामध्ये जी मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली होती, शेकडो शेतकरी त्यामध्ये नुकसान झालं होतं शेतकऱ्यांचं शेतीचं. मात्र आता जी मदत आली सरकारकडनं, त्यामधले अनेक शेतकऱ्यांना शेती नसताना म्हणजे बनावट शेतकरी दाखवून त्यांच्या खात्यावरती रक्कम वळती केली. मात्र जे खरोखर शेतकरी आहेत, ज्यांचं नुकसान झाले, त्यांना मदत मिळाली नाही अद्याप. नाही, मुळामध्ये असं आहे की मागच्या वर्षी जो महाप्रलय, अतिवृष्टी आणि ढगफुटी झाली, 200 गावं जवळपास त्याच्यामध्ये अफेक्टेड झाले. मी स्वतः त्या भागामध्ये आठवडाभर दौरा केला. मी सगळ्या गावांमध्ये जाऊन लोकांना भेटलो. आम्ही तिथं मदत कार्य केलं. लोकांच्या शेतात 10-10 फूट वाहून गेल्या, 5-5 फूट वाहून गेल्या, विहिरी वाहून गेल्या, शेतातलं सगळं अवजारं सामान वाहून गेलं. जनावरांचं नुकसान झालं, माणसांचं नुकसान, म्हणजे जीवितहानीसारखे सुद्धा काही प्रकार त्या ठिकाणी झालं. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारनं 2 महिन्याच्या आत 100% नुकसान भरपाई द्यायला पाहिजे होती. वर्ष झालं तरी तुम्ही मदत द्यायला तयार नाही. आणि मदत देताना मात्र ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना अत्यल्प मदत किंवा नसल्यासारखी मदत, आणि काही तलाठी त्या भागातले आहेत, सगळेच नाही, आणि काही अधिकारी आहेत, यांनी संगनमत करून त्यांच्या जवळच्या लोकांच्या नावावर पैसे टाकल्याचं तुम्हीच आम्हाला सांगितलं. हे दुर्दैवी आहे. मला असं वाटतं की असं कोणाच्या कष्टाचं किंवा नुकसान झालेल्या माणसाचं जीवन म्हणजे त्याचं ताटातलं उडून घेणं हे काही बरोबर नाही. मला असं वाटतं नैतिकतेला न शोभणार आहे. या प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि खऱ्याखुऱ्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई सरकारनं दिली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. कुणाच्या खात्यावर टाकलं हे मला माहीत नाही, परंतु जे काही माध्यमांकडून आम्हाला कळतं आहे की काही तलाठी मंडळी असतील किंवा काही तहसीलदारांच्या जवळचे चेले चपाटे असतील, मग त्यांच्या नावाने हे अनुदान काढून अर्ध्यात तुम्ही अर्ध्यात आम्ही, असं तर हे नाही ना, असा प्रश्न आमच्या सारख्याच्या मनामध्ये होतो. हे दुर्दैवी आहे. याची सखोल चौकशी सरकारनं केली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी केलं पाहिजे. सध्या अमोल मिटकरी आणि राज ठाकरे यांच्यामध्ये वाद सुरू आहे. कसं पाहता तुम्ही या सगळ्या वादाकडं? नाही, मला असं वाटतं की हा वाद आता संपला पाहिजे. म्हणजे याला दोन बाजू आहेत. एक तर राज ठाकरे साहेबांनी अजितदादांवर टीका केली, त्यामुळं आपसुकच अजितदादांच्या जवळचे अमोल मिटकरी आहेत. जसं अमोल मिटकरी साहेब हे राज ठाकरेंबद्दल बोलले तर त्यांच्या लोकांना वाईट वाटलं, तसं राज ठाकरे अजितदादांबद्दल बोलले तर अमोल मिटकरींना वाईट वाटलं. त्यामुळे मला असं वाटतं की नेत्यांनी पण थोडंसं संयमित संतुलित पद्धतीने पुढे गेलं पाहिजे आणि हा विषय सामोपचाराने सुटला पाहिजे, असं आमचं मत आहे. अमोल मिटकरी सुद्धा एक चळवळीतून आलेले कार्यकर्ते आहेत, लढाऊ आहेत. वैचारिक बैठक त्यांची पक्की आहे आणि एक केडर बेस चळवळीतून आलेले ते नेते कार्यकर्ते आहेत. हल्ला करणं हे दुर्दैवी असं मला वाटतं. वैचारिक भांडण हे वैचारिक ठेवलं पाहिजे. एखाद्याच्या घरापर्यंत किंवा एखाद्याच्या कुटुंब संपवण्यापर्यंत किंवा एखाद्याची फॅमिलीच उद्ध्वस्त करण्यापर्यंत जाऊ नये कुणी, असं मला वाटतं. तुम्ही पीक विम्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहात. अद्यापही पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही. तुम्ही अल्टिमेटम दिला होता 8 दिवसाचा. काय सरकारला परत इशारा आहे? ही कंपनी थातूरमातूर पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून लाखो शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा कंपनीचा डाव आहे. दुर्दैवाने कोणी लोकप्रतिनिधी या प्रश्नावर कुठे आक्रमक होताना दिसत नाही किंवा सरकारकडे जाऊन या विमा कंपनीला वर गुन्हे दाखल करण्याची भाषा करत नाही. फक्त आता आम्हाला लोकसभेत जी शेतकऱ्यांनी साथ दिली आणि शेतकरी, तरुण, महिला आमच्या पाठीशी उभे आहेत, त्यामुळं यांना ही फक्त वरवर हे बोलतात. पण मला असं वाटतं या विमा कंपनीनं जर आठवड्याभरात पैसे टाकले नाही तर या महाराष्ट्रामध्ये भूतो न भविष्यती आंदोलन पीक विम्यासाठी, कर्जमुक्तीसाठी, सोयाबीन कापसाच्या भाव फरकासाठी आणि शेतीला मजबूत कंपाऊंड, जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी आणि संपूर्ण कर्जमुक्ती, असे अनेक प्रश्न घेऊन हे आंदोलन उभं राहील. पीक विम्याचा रुपयाने रुपया या कंपनीच्या उरावर बसून आम्ही आंदोलन करून वसूल करू, अशी आमची भूमिका आहे. जर याच्यामध्ये सरकारनं ढिलाई केली किंवा विमा कंपनीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर मग सरकारमधल्या लोकांना सुद्धा आम्ही सोडणार नाही. जे सत्तेमध्ये आहेत, जे सत्ताधारी आहेत, ते म्हणतात की तुम्ही नौटंकी करता. मला सांगा, आंदोलन करणं ही नौटंकी कशी असू शकते? 50-50 हजाराचे मोर्चे आम्ही अनेक वर्षापासून काढतो. रविकांत तुपकर काय आज उद्या चळवळी झालेला कार्यकर्ता नाहीये. 22 वर्षापासून पूर्ण वेळ काम करणारा मी कार्यकर्ता आहे. 22 वर्षात मी हजारो आंदोलनं केली असतील, अनेक वेळा लोकांना न्याय मिळवून दिला असेल. देशाला स्वातंत्र्य आंदोलनातून मिळालेलं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं, अन्याय करणारापेक्षा म्हणजे अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे. त्यामुळे आज आमच्यावर शेतकऱ्यांवर अन्याय होतो आहे, त्यामुळे आम्ही बोलणार ना.
आणि जर का यांनी पीक विम्याची 100% रक्कम टाकली, कर्जमुक्ती केली, सोयाबीन कापसाला चांगला भाव दिला, शेतीला मजबूत कंपाऊंड करून दिलं, सिंचनाची सोय केली, तर आम्ही कशाला आंदोलन करणार आहे? यांचं हे अपयश लपवण्यासाठी या माझ्यावर आरोप करतात. अरे तुम्ही आमदार आहे, तुम्ही खासदार आहे, तर जाऊन बसा तिथं विधान भवनात. जोपर्यंत पैसे भेटत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. का नाही भूमिका घेत तिथं? तिथं तोंडात बोळे घालता आणि इकडून आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर टीका करता. ही दुटप्पी भूमिका आहे. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी सरकार सोयाबीन कापसाला भाव देऊ शकलं नाही, 100% पीक विम्याची रक्कम टाकू शकलं नाही, कर्जमुक्ती सरकार देऊ शकलं नाही, शेतीला जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचवण्यासाठी संरक्षण देऊ शकलं नाही, सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करू शकलं नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यात सरकारला अपयश आलं. हे सगळं आपलं लपवण्यासाठी आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर आरोप करायचे. आम्ही लोकांना शहाणं करतो, आम्ही लोकांना हुशार करतो, म्हणून यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि झालेल्या लोकसभेमध्ये गावगाड्यातल्या सामान्य माणूस आमच्या पाठीशी उभा राहिल्यामुळे यांच्या नाकात दम आला, यांना पळताबोळी थोडी झाली, म्हणून यांना आमची भीती वाटते. येत्या 2 महिन्यामध्ये आचारसंहिता लागेल विधानसभेची. तुम्ही महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीची घोषणा केली, 25 जागा सुद्धा तुम्ही लढवण्याचं या ठिकाणी जाहीर केलंय. कुठल्या कुठल्या पक्षासोबत, कुठल्या कुठल्या नेत्यासोबत तुमची चर्चा झाली? कोण सोबत येणार तुमच्या? नाही, महाराष्ट्रातल्या विविध शेतकरी संघटना, विविध सामाजिक संस्था, विविध भागामध्ये काम करणारे, लोकल लेवलला काम करणारे अनेक तरुण चेहरे आहेत की जे प्रभावीपणे काम करतात. ज्यांच्या पाठीमागे खरोखर जनाधार आहे, अशा सगळ्या तरुण नेत्यांना एकत्र करून ही आघाडी स्थापन करण्याचा आमचा प्लान आहे. की आता काय झालं की राजकारणात घ्या, म्हणजे पक्षांमध्ये घ्या किंवा चळवळीत घ्या, प्रस्थापित लोक नवीन पोरांना पुढे येऊ देत नाही. या सगळ्या तरुणांना पुढे आणण्याचा प्रयत्न या आघाडीच्या माध्यमातून आम्ही करतोय. महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी हा राजकीय पक्ष नाही, ही राजकीय संघटना, म्हणजे ही संघटना नाही, हे अलायन्स आहे. आणि हे फक्त तात्पुरत्या लेवलला आम्ही केलेलं आहे. वेगळ्या वेगळ्या भागात लढणारे सगळे तरुण एकत्रित करायचे आणि त्याच्या माध्यमातून या निवडणुकांना सामोरं जायचं, असं आमच्या डोक्यात आहे. आणि जनाधार असलेलेच तरुण नेते यामध्ये दिसतील तुम्हाला भविष्य काळामध्ये. काही दिवसापूर्वी तुम्ही बच्चू कडू सोबत चर्चा केली होती, आणखी काही आमदारासोबतही चर्चा केल्याचं कळतंय. नाही, आता बघा असं आहे की जनाधार असलेले जे नेते आहेत, जे चळवळीच्या माध्यमातून काम करतायत किंवा जे म्हणजे प्रस्थापितांची वाट चोखाळत नाहीत किंवा टिपिकल राजकारणाच्या पद्धतीनं जात नाहीत, समाजकारण करणारी जी अनेक नेते मंडळी आहेत, अशा अनेक नेत्यांच्या आम्ही संपर्कामध्ये आहोत. सगळ्यांशी बोलणं सुरू आहे. जेव्हा निवडणुका येतील तेव्हा तेव्हा त्या भूमिका जाहीर करू. पण आजच्या दृष्टीनं मला शेती, शेतकऱ्यांचे, तरुणांचे प्रश्न महत्वाचे वाटतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रविकांत तुपकर पुन्हा एकदा जीवाची बाजी लावणार आहे. तुम्ही गेली अनेक वर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करत होतात. तुमच्या छातीवरती सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला होता. आज जरी तो नसला तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेबद्दल काय सांगाल? तुम्ही दावा करणार आहात त्यावरती? नाही, मला काही कुणाबद्दल बोलायचं नाहीये आणि माझ्या दृष्टीनं तो विषय संपलेला आहे. माझा कामावर विश्वास आहे, माझा कर्तृत्वावर विश्वास आहे आणि कामाच्या जोरावर ही चळवळ महाराष्ट्रामध्ये आम्ही नेटानं पुढे नेणार आहोत. आणि पहिल्यापासून तुम्ही मला बघता, मी कधी कुणाची उनी काढणं हा माझ्या अंगावर आला त्याला मी शिंगावर निश्चित घेतो. मला जे माझ्यावर टीका झाली, आरोप झाले, तर त्याला तितक्याच ताकदीने उत्तर देईन. पण मी कुठेही जाऊन बळजबरी कुणाला चिमटा घेणं किंवा बळजबरी कुणाला तरी खेळणं हा माझा स्वभाव नाहीये. माझा फोकस हा कामावर असतो. सामान्यांचे प्रश्न आमच्या दृष्टीने महत्वाचे आहेत आणि हेच प्रश्न घेऊन कामावर आणि कर्तृत्वावर माझा विश्वास आहे. माझं इंटेन्शन क्लिअर आहे. माझ्यासोबत काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचं इंटेन्शन क्लिअर आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना घेऊन एक राज्यामध्ये मोठी चळवळ तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उभी झालेली दिसेल. राजू शेट्टींना या सोबत घेणार आहात का तुम्ही? कशामध्ये? जे तुमची आघाडी त्यासोबत? नाही, तर त्यांनी काहीतरी तिसरी आघाडी केली ना. आमची काही तिसरी, चौथी, पहिली, दुसरी नाही. आमची तरुणांची आणि ज्याच्या पाठीमागे जनाधार आहे अशा शेतकरी कष्टकऱ्यांची आमची आघाडी आहे. राजू शेट्टीने जी आघाडी तयार केली त्यामध्ये येण्यासाठी रविकांत तुपकर आले तर स्वागत आहे असं म्हटलं होतं राजू शेट्टी. नाही, आता आम्ही काय केलंय, आमच्या डोक्यात असं आहे की अनेक तरुण नेते आहेत की त्या तरुणांना कुणाचाच कधी पाठिंबा मिळत नाही, पण त्यांच्या पाठीमागे जनाधार आहे, ते काम करतायत, त्यांच्याकडे कुणाचं लक्ष नाही, अशा लोकांना पुढे आणणं हा आमचा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही स्वतः विधानसभा निवडणूक लढणार आहात का? कुठला मतदारसंघ असेल? पब्लिक जे सांगेल ते मी करणार. माझं अजून स्वतःचं काही ठरलं नाही. जनतेने सांगितलं तुला लढावं लागतं तर मी लढेन. माझी मालक ही जनता आहे आणि जनता जनार्दनांनी मला सांगितलं की तुला इथं बसायचं तिथं बसेल, उठ म्हटलं तर उठेल. लोकांनी जसं लोकसभेत मला लोकांनी सांगितलं तुला लोकसभा लढायची आहे, पण लोकांच्या म्हणण्यावर मी लढलो. आताही विधानसभेला मला लढायचंय की नाही लढायचंय याचा निर्णय आमचे सगळे सहकारी जिल्ह्यातले घेतील आणि ते सांगतील तो आदेश मला मान्य राहील.
नक्कीच. तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.